श्रीराम जय जय राम। शांती परमात्मस्मरणाने मिळते। नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे। वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण, तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे। पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे, त्याप्रमाणेच संत असतात। शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे। जिथे स्वार्थ तिथे अशांती, भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही। अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे। पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत, त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार। शांती बिघडायला दोन कारणे आहेत, एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता। आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही। आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण। सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही। पश्चात्ताप करण्याची पाळी येईल, म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे। भगवंताला साक्ष ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही। सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे। आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी। एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले। तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे। तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले। लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले। साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती। शेतमालकाला आश्चर्य वाटले। ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार। म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा। कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये, अकर्तृत्व भाव ठेवावा। अशाने शांती येईल। जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल। एकनाथांची शांती अगाध होती। नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे। राजे रजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते। ही शांती काय केले असताना मिळेल? भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही। जे जे घडते ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे। कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो। विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती याने शांती येतेच असे नाही। निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे। मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी, म्हणजे आपोआप शांती येईल। मनातली शांती कायम ठेवून रागवता येते, तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। शांती परमात्मस्मरणाने मिळते, ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा। श्रीराम जय जय राम। दीप अमावस्या। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे काही ना काही आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि जीवनाला दिशा देणारा सुंदर विचार सांगितलेला आहे। असाच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे दीप अमावस्या। दीप म्हणजे केवळ मातीचे किंवा धातूचे पात्र, त्यामध्ये घातलेले तेल किंवा तूप आणि त्यातून निर्माण होणारी ज्योत एवढाच त्याचा अर्थ नाही। दीप म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक।
अज्ञानातून ज्ञानाकडे, निराशेतून आशेकडे, दुःखातून समाधानाकडे आणि अस्थिरतेतून शांततेकडे नेणारा प्रकाश म्हणजे दीप. म्हणूनच दीप अमावस्या हा केवळ दिवे लावण्याचा दिवस नसून आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा संकल्प करायचा दिवस आहे. दीप अमावस्या म्हणजे काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरातील दिवे, पणत्या, समया, निरांजने आणि प्रकाश देणाऱ्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते. काही कुटुंबामध्ये या दिवशी विशेष दीपपूजन करण्याची परंपरा आहे. दीप अमावस्या का साजरी करतात? अमावस्या म्हणजे अंधाराची रात्र. मग याच दिवशी दीपपूजन का केले जाते? ज्या दिवशी चंद्रप्रकाश नसतो त्या दिवशी आपण आपल्या घरात दिव्यांचा प्रकाश निर्माण करतो. याचा आध्यात्मिक अर्थ असा, बाहेर कितीही अंधार असला तरी आपल्या अंतःकरणातील प्रकाश आपण विझू देऊ नये. मनामध्ये चिंता असतील, अडचणी असतील, निराशा असेल, जीवनामध्ये संकटे असतील तरी भगवंतावर श्रद्धा ठेवून ज्ञानाचा, भक्तीचा आणि सदाचाराचा दीप प्रज्वलित ठेवावा. दीप अमावस्येला काय करावे? सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी. देवघर स्वच्छ करावे. घरातील समई, पणत्या, निरांजने आणि इतर दिवे स्वच्छ करून घ्यावेत. ज्या दिव्यांमध्ये तेल साठलेले असेल ते स्वच्छ करावे. काजळी साफ करावी. वाती तयार करून ठेवाव्यात. या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. कारण आपण ज्या दिव्याची पूजा करणार आहोत तो दिवा स्वच्छ आणि प्रसन्न असावा, असा त्यामागचा भाव आहे. काही घरांमध्ये विविध प्रकारचे दिवे एकत्र ठेवून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. दीपपूजन कसे करावे? संध्याकाळच्या वेळी दीपपूजन करणे अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. प्रथम घर आणि देवघर स्वच्छ करून घ्यावे. यानंतर स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्यावर दिवे व्यवस्थित मांडावे. दिव्यांना हळद कुंकू लावावे. अक्षता अर्पण कराव्यात. फुले वाहावीत. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वाती लावाव्यात. दीप प्रज्वलित करताना मन शांत ठेवावे. भगवंताचे स्मरण करावे. दीपपूजनानंतर काय करावे? दीपपूजन झाल्यानंतर आपल्या घरातील देवतांचे पूजन करावे. आपल्या कुलदेवताचे स्मरण करावे. इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. काही कुटुंबांमध्ये या दिवशी पूर्वजांचे स्मरण करण्याचीही परंपरा आहे. पूर्वजांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांच्या स्मृतींना नमस्कार करावा. मात्र पूर्वजांशी संबंधित विधी, तर्पण किंवा इतर धार्मिक कृती करण्याची पद्धत प्रत्येक कुटुंबात आणि परंपरेत वेगळी असू शकते. यामुळे आपल्या घरातील जाणकार व्यक्ती किंवा पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार ती करावी. दीपदानाचे महत्त्व. दीप अमावस्येला दीपदान करण्याची ही प्रथा अनेक ठिकाणी आहे. मंदिरात, देवळाच्या परिसरात, तुळशीजवळ, घराच्या उंबरठ्यावर किंवा सुरक्षित जागी दीप लावला जातो. दीपदान म्हणजे केवळ तेल आणि वात जाळणे नाही, त्यामागे एक सुंदर भावना आहे. माझ्याकडे जो प्रकाश आहे त्यातील थोडा प्रकाश मी इतरांच्याही जीवनात देईन. आपल्या ज्ञानाचा प्रकाश इतरांना देणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, एखाद्याला अन्न देणे, एखाद्याला आधार देणे, चांगले शब्द सांगणे, हे सुद्धा एक प्रकारचे प्रकाशदानच आहे. दीप अमावस्येचा आध्यात्मिक संदेश. आता आपण या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया. दीप अमावस्या आपल्याला नेमके काय शिकवते? पहिली गोष्ट, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाची सुरुवात एका छोट्या दिव्यापासून होते. आपल्या जीवनात एखादी अडचण आली म्हणून आपण निराश होऊ नये. एक छोटासा सकारात्मक विचारही जीवन बदलू शकतो. दुसरी गोष्ट, स्वतः प्रकाशित व्हा आणि इतरांनाही प्रकाश द्या. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे ते इतरांना द्यावे.
आपल्याकडे जे आहे त्यातून गरजू व्यक्तीला मदत करावी. तिसरी गोष्ट, घर स्वच्छ करण्याबरोबर मनही स्वच्छ करावे. आपण दिवे स्वच्छ करतो, समई स्वच्छ करतो, देवघर स्वच्छ करतो, परंतु आपल्या मनात राग, मत्सर, द्वेष, अहंकार आणि नकारात्मकता असेल तर बाहेरची स्वच्छता अपुरी आहे. म्हणून या दिवशी मनातही एक दीप लावूया. रागाचा अंधार दूर करूया, द्वेषाचा अंधार दूर करूया, अहंकाराचा अंधार दूर करूया आणि प्रेम, क्षमा, समाधान आणि भक्तीचा प्रकाश निर्माण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.